अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आपल्याला सण उत्सव मनापासून आवडतात. त्यातून निर्माण होणारा उत्साह आनंद आपल्याला काहीतरी दिवस पुरतो. संक्रांत आली की आपल्याला एक प्रकारचा उत्साह संचारतो. बाजारही रंगीबिरंगी वस्तूंनी भरून जातो. त्या सगळ्या वस्तू हजारोंच्या संख्येने बाजारात बघायलाही मस्त वाटते. दरवर्षी नवीन वस्तू येतात आणि दरवर्षी आपण काहीतरी युनिक विशेष कोणीही कधीही बघितली नाही दिली नाही अशी वस्तू शोधत असतो, तीही लुटण्यासाठी. एकमेकांना काहीतरी द्यायला आपल्याला आवडते. हे चांगल्या मनाचे लक्षण आहे. दिल्याने वाढते असे आपण म्हणतो, पण बाजारातल्या ह्या वस्तू एवढ्या लहान लहान असतात की त्यांचे घरी आल्यावर काय करावं हाच प्रश्न पडतो. कारण आपण ज्या मैत्रिणींना आपल्या घरी हळदी कुंकवाला बोलवणार असतो त्या स्त्रियाही कमी अधिक प्रमाणात चांगल्या आर्थिक स्थितीतल्या असतात. आपल्या घरी जे जे आहे ते ते त्यांच्या घरी असणार नसेल तर त्यांना त्यांची गरज नसेल किंवा त्यांचे अग्रक्रम वेगळे असतील. मग आपण दिलेल्या वस्तूंचे त्या काय करतील? हळूहळू त्या वस्तू मुलांच्या खेळण्यात येतात. कधी कधी कुंडीत शोभेसाठी ठेवल्या जातात. एखादं भांडं असेल तर त्यात झाड लावली जातात किंवा कुणाला तरी देऊन टाकल्या जातात. बऱ्याच वेळा ह्या सर्व वस्तू प्लॅस्टिकच्या असतात. स्टीलच्या असल्या तरी त्यांची गुणवत्ता चांगली नसल्याने घरात रोज कोणी वापरू शकत नाही. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टींचा कचरा होतो किंवा पुरेसा वापर होत नाही. आपण पैसा खर्च करतो पण उपयोगी फारसा नसतो. घरी हळदी कुंकवा करताना आपण आपल्या मैत्रिणींना घरी बोलवतो. त्यासाठी आपल्या हजारो प्रकारच्या छोटी मोठी कामं करावी लागतात. घर आवरणे, काही पदार्थ करणे, स्त्रियांसाठी काहीतरी खायला करणे, डेकोरेशन करणे, यात आपण दमून जातो आणि रात्री सगळं काही दुखायला लागतं. मग आपल्याला कोणीतरी घरातलं म्हणतं, एवढं दमत असशील तर कशाला करायचं? यातून आपल्याला राग वाटत जातो आणि वाटतं आपली कदरच नाही. घरातल्यांना प्रत्येक घरात असे होत असेल असे नाही, पण आनंदाने हे सारं करावंसं वाटतं. कारण मैत्रिणींबरोबर गप्पा मारायच्या असतात, त्यांना भेटायचं असतं, छान नटायचं असतं. खरं तर संक्रांत म्हणजे संक्रमणाचा काळ, बदल घडण्याचा काळ. आपण आपल्यासह आपल्या मैत्रिणींसाठी अजून काहीतरी छान करून आणि त्यातून आनंद वाढेल, आनंदाचे वाण तुटता येईल असं काहीतरी केलं तर आपल्याला रोजच्या आयुष्यात थोडेसे बदल करायचे, ज्यांचा परिणाम आयुष्यभर आपल्यासोबत राहील. असे काही हे सण साजरे करण्यामागे आपला हेतू काय आहे तर आनंद घेणे आणि आनंद देणे. पण तो आनंद घेण्यासाठी आपले शरीर मन निरोगी असणे गरजेचे आहे. म्हणून रोज व्यायाम करायला सुरुवात केली पाहिजे. मैत्रिणींबरोबर चालायला किंवा फिरायला नाही जाऊ बघा, मग आनंद लुटून बघायला पाहिजे. ज्या प्रकारचा व्यायाम आवडत असेल तो करून बघायला पाहिजे. नाही जमला तर दुसरं काही करण्याचा प्रयत्न करता येतो. काही जण कथ्थक शिकतात, काही चित्र काढून बघतात, नवीन भाषा शिकतात. असेही काही शिकायला पाहिजे जे आपलं राहून केलं आहे. अनेकांनी एकत्र येऊन केलं तर आनंदही वाढेल. आपण कशा प्रकारे अन्न खातो हे स्वतः बघायला पाहिजे. कितीतरी वेळा घरात शिळे उरलेले पदार्थ बायका स्वतः खातात आणि त्यांचं आरोग्य बिघडतं. आपण निरोगी राहण्यास वाण स्वतःलाच दिलं तर किती छान. आपल्याला सर्वांनाच आनंदी व्हायचं असतं. आनंद आपल्याला भरभरून हवा असतो, पण त्यासाठी नक्की काय करावं लागतं किंवा काय करावं लागेल हे मात्र माहीत नाही. अचानक एखादी गोष्ट घडल्याने मिळाल्याने आपण आनंदी होतो, पण मग तीच गोष्ट का याचा मात्र विचार करत नाही. आनंदाकडे तसेच लाईटली बघत असतो. आजच्या भाषेत त्याला हलक्यात घेतो. आपला आनंद कृतीत असेल तरी जशी भावना हवी तशी कृती आपण केली तर ती भावना सापडेल. सहज गंमत म्हणून आनंद या विषयाचा अभ्यास करताना मी काही गोष्टींची यादी केली होती. यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला लागू होईल असे नाही, पण स्वतः बदल करण्यासाठी त्यालाही काही गोष्टींवर आपल्याला काम करता येऊ शकते आणि खऱ्या अर्थाने आपण वर्षभर सण साजरा करू शकू. त्या यादीमधील काही गोष्टी म्हणजे स्वतःच्या वृत्तीप्रमाणे वागायचं, हट्टाच करायचा नाही. जे काम करतो ते आनंदाने करायचं.
जे करायलाच हवं आहे ते करून मोकळं व्हायचं. मदत करताना गैर नाही, ती मागायची. रोज थोडे थोडे काम करत राहिल्याने आपण बरेच काही साध्य करू शकतो. सातत्य ठेवायचं. अशी बरीच मोठी यादी आहे. आपण दर महिन्यात काही गोष्टी ठरवून केल्यात तरी वर्षभरात आपण काही साध्य करू शकतो. मैत्रिणींनी मिळून एक एक गोष्ट केली तरी त्याचा परिणाम मोठा दिसू शकतो. स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं, हाच वाण आजच्या आधुनिक काळाला लुटता यायला हवा. म्हणून मैत्रिणींनो, तुम्हाला वाण द्यायचा असेल तर स्वतः असं मनमोकळं जगायला शिका आणि मनमोकळं जगून बघा. मला ह्या लेखमधून तुम्हाला हेच सांगायचं होतं की आपण आपल्यासाठी पण आपण वेळ काढायला हवा. आपलं आरोग्य आपली संपत्ती किंवा सगळ्यात मोठी संपत्ती आपलं आरोग्यच आहे. म्हणून आवर्जून आजचा व्हिडिओ तुम्हाला संक्रांतीबद्दलचा वाण काय द्यायचा आणि कसा घ्यायचा, तुम्ही आपल्या मैत्रिणींसोबत एखादी वस्तू देण्यापेक्षा तुम्ही आपल्या मैत्रिणींचा एक तुम्ही ग्रुप निर्माण करून आणि असं काही करू शकतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजची माहिती कशी वाटली आवर्जून कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि नक्कीच चॅनलला नवीन असणार तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.